आजदे संघाचा संगणक चेंडू टाकण्यापूर्वी तुमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्याला 2 धावेची पेनल्टीचा सामना करावा लागेल. कारण की प्रत्येक संघाला मी सातत्याने विनंती करतोय की आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवणं गरजेचं आहे. दिवा विपक्ष आज दे अशी फाईट पाहतोय आपण. तर सलामी जोडी खेळपट्टीवर इथं मात्र वेलकम 12वा खेळाडू तुमचं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. चिन्मय स्ट्राईकला असेल आणि अमोल नॉन स्ट्राईकला असेल. तर पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये पाहतोय आपण. चिकनगड संघाने कुठं जायचं नाही आहे. जय मसोबा सुरेख फटका अप्रतिम अफलातून पंच केलंय. कव्हर बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत दणदणीत चौकार वसूल केलाय. चिन्मयच्या बॅटमधून पहिला चौकार. अतिशय सुरेख टायमिंग, परफेक्ट प्लेसमेंट आणि अतिशय वेगात चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय आणि चौकारांनी ते मात्र खातं उघडतोय फलंदाज चिन्मय. क्लास कव्हर ड्राईव्ह, चेंडू जाईल कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. परफेक्ट टायमिंग, सुंदर प्लेसमेंट आणि चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय क्लास आहे पाहू शकता. अफलातून कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार हा चौकार इथं मात्र वसूल केलाय चिन्मय. एका टेक्निकली तंत्रशुद्ध फटकेबाजी करताना पाहतोय आपण आजदे संघाच्या माध्यमातून. लागोपाठ 2, तिसरा इथं मात्र मारेल काय चौकार. परत एका चांगला चेंडू, पण त्यावेळेस मात्र चांगला प्लेसमेंट पाहायला मिळालं. ऑनड्रिपच्या स्वरूपात लॉंगॉन बाउंड्रीकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तोपर्यंत मात्र चिन्मय एक सिंगल सहज कंप्लीट करेल. धावसंख्या पाहतोय आपण 9. बिनबाद एक चांगली सुरुवात पाहतोय आपण, दमदार सुरुवात. गोलंदाज जर पाहिला आपण तर मारा करतोय गोलंदाज आकाश. सापाटगाव अँड टोकाकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोर खेळण्यासाठी अमोल पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू व्यासपात्र फ्रंटलाईन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अतिशय वेगात एक चोरटी धाव इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण आकाश. अमोल आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या आता मात्र आजदे संघाची पाहतोय आपण बिनबाद 10. या पहिले जो सामना रंगला होता माथाडी विपक्ष चिकनगर एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ज्या प्रकारे फाईट पाहायला मिळाली होती, एक रंगतदार सामना तिथे मात्र झाला होता. चांगला चेंडू अप्रतिम बॅकफुटला साऊंड मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बीट केले फलंदाजाला गोलंदाजांनी. धावसंख्या 10. A1 जोडी पिंटू शेठ पाटील आणि अधिक पाटील यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन पाहतोय आपण. सापाट चषक 2022 आयोजन पाहतोय. कॉमेंट्री बॉक्समधून आपण ऐकलंय पहिल्या दिवसापासून व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ कल्याण आणि भिवंडीमध्ये सुद्धा आपल्या आवाजाची जादू सोडणारा राहुल भोर यांचं. याच पात्र काऊ कॉर्नरकडे चेंडू अतिशय वेगात सरकला होता. त्या दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट करतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण तर अतिशय चांगली दमदार सुरुवात पाहतोय आपण. आजदे संघाची नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 5 चेंडूमध्ये 11 धावसंख्येवर फलंदाजी करताना चिन्मय आणि एका चेंडूवर मात्र अमोल 1 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय. SK एंटरटेनमेंट नेट यांच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षण पाहतोय आपण. किरण थळे आणि ऑल टेक्निकल टीमच्या माध्यमातून अतिशय चांगलं थेट प्रेक्षण पाहतोय आपण. क्लीन आणि नेट. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी इथे मात्र गोलंदाज गौरवच्या हातामध्ये चेंडू सोपवलंय दिवा संघाचा संगणक. स्टेशन दिवा, तर भिवंडीमध्ये सुद्धा एक दिवा आपण सध्या त्या संघाचं नाव ऐकतोय दिवा स्फोट दिवा, पण हा स्टेशन दिवा. या स्पर्धा पंच केले चेंडूला पाहतोय आपण पॉइंट क्षेत्राकडे. तोपर्यंत मात्र संधी होती, वेळ होती, सहज आरामात एक सिंगल कंप्लीट करतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 13. बिनबाद एका चांगली सुरुवात. नाणेफेक गमावल्यानंतर पाहतोय आपण
आदेश संघाची दोन्ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. किमान 60चा आकडा पार करावा लागेल जरी तुम्हाला सामना जिंकायचा असेल. याच पात्र हा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. चेंडू मात्र मिड विकेटच्या वरतून ठोकलाय. या चेंडूवर हा षटकार. हे पाहू शकता आपण टायमिंग खूप परफेक्ट टायमिंग होती या फटक्यामध्ये. शक्ती कमी पण टायमिंगच्या बळावर हवाई फायर आणि या षटकाने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र 19 6 चेंडूमध्ये 17 धावसंख्येवर चिन्मय नावाचा हा फलंदाज लाजवाब खेळी साकारताना. ओ ओ हो ए उडाया ठोकलाय उतुंग गगनभेदी अप्रतिम धमाका हा षटकार येतो या चेंडूवर. असं वाटते की जेव्हा मात्र चिन्मय नावाचा फलंदाज आजदे गावाच्या बाहेरून निघालाय तेव्हापासून तो शेट होऊन आलाय. ज्या प्रकारे अतिशय अप्रतिम लाजवाब क्लास फलंदाजी करताना. तर चेंडू सोपवायचा आहे आमच्या आयोजक कमिटीचे मेंबर. तर एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण आजदे संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे चिन्मय तुटून पडलाय प्रत्येक चेंडूवर. 7 चेंडूमध्ये 23 आणि अमोल फक्त नॉट स्ट्राईकला चिन्मयच्या बॅटिंगचा आनंद घेतोय. आणि आता मात्र दिवा स्टेशन संघाला पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल. जर तुम्हाला 60च्या आतमध्ये रोखायचं असेल तर मात्र विकेट घेणं गरजेचं आहे. तर निश्चित स्वर्गीय रमेश पाटील क्रीडांगण सापाडच्या ऐतिहासिक मैदानावर आपण ही टुर्नामेंट पाहतोय. सापाड चषक 2022 आयोजन एवन जोडी म्हणजे सापाड गावाची पिंटू शेठ पाटील आणि अधिक पाटील या एवन जोडीच्या माध्यमातून हा टेनिस क्रिकेटचा आपण महासंग्राम पाहतोय. कल्याण डोंबिवली ग्रामीण. यावेळेस पाहता चांगला चेंडू वेगवान चेंडू होता निघून गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. या लेंथ लाईनवर तुम्हाला मारा करावा लागेल जर कमी धावसंख्येच्या आतमध्ये रोखायचं असेल आजदे संघाला. कल्याण ग्रामीणचा एक बलाढ्य संघ म्हणून ज्याची ओळख आहे. आणि दिवा स्टेशन जर पाहिलं आपण तर खूप मोठं नाव आहे. आणि इथून मात्र हा संघ इथं आलाय सापाड गावामध्ये खेळण्यासाठी. आतापर्यंत परफॉर्मन्स हवा तसा चांगला नाहीये. लोअर फुलटॉस चेंडू धीम्या गतीचा फर्स्ट लाय इथं मात्र बीट होतोय फलंदाज. आमचे स्पर्धेचे सर्वेसर्वा एवन जोडीमधून पिंटू शेठ पाटील यांचापर्यंत व्यासपीठावर आगमन. खूपच चांगलं मेहनत पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सापाड संघाचा जेव्हा टेनिस क्रिकेटचा विचार आपण करतोय कुशल स्पोर्ट्स संघाचं सर्वेसर्वा आहेत. आणि कुशल स्पोर्ट जर सापाड संघाचा विचार केला आपण तर एक मोठा संघ म्हणून सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये ओळखला जातोय. यावेळेस पाहता सुरेख फटका टर्न केले चेंडूला मनगट्टी फ्लिकचा फटका उडवले चेंडूला स्कोलेच्या वरतून ठोकलंय हा षटकार. तर निश्चित भिवंडी डोंबिवली ग्रामीणमध्ये पाहतोय आपण पिंटू पाटील यांच्याच माध्यमामुळे आपण सापाड संघाला त्यांना पाहतोय या असोसिएशनमध्ये. लागोपाठ सतत 12 वर्षापासून. आणि दादांना मी कित्येक वेळा सुद्धा भिवंडीमध्ये या संघाच्या सोबत पाहिलेलं आहे. आणि आउट ऑफ कल्याणच्या बाहेर सुद्धा कुशल स्पोर्ट या संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा मात्र टेनिस क्रिकेटचा पुस्तक सापाड गावाचं उघडलं जाईल फ्रंट पेजला आपण निश्चित नो डाऊट पिंटू शेठ पाटील यांचं नाव आपण आवर्जून पाहणार आहोत. ज्या प्रकारे सापाड गावासाठी टेनिस क्रिकेटला त्यांनी खूप लाख मुलाचं सहकार्य केलं आणि प्रत्येक खेळाडूचं भविष्य उघडण्यासाठी अफाट परिश्रम केले आहे तेच म्हणजे पिंटू शेठ पाटील. तर 31 धावसंख्या आहे. आणि मला वाटते की 2 षटकाची समाप्ती. 16.50ची सरासरी पाहतोय आपण. 15.50ची सरासरी पाहतोय आपण प्रति षटकामागे.
गोलंदाज सज्ज होतोय आकाश. यावेळेस मात्र असं वाटतं की रिव्हर्स अटेंड करायचं होतं, पण चेंडूच्या वेगाला इथं मात्र बीट होतोय. कमिंग सून भिवंडी टेनिस क्रिकेटची आणबान शान भिवंडी विशेपूरचे अध्यक्ष अल्ताफ बाली यांचा बिग बिग शो आपण कमिंग सून 11 मार्चपासून पाहणार आहोत. सिटी क्रिकेट ग्रामीण क्रिकेट एक गाव एक ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये खूप मोठे लोकप्रिय शो तो. प्ले डाऊन आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळते. पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज इथं मात्र आकाश. पाहू शकता रिप्लेमध्ये चांगला चेंडू होता. आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या टोकाला लागला चेंडू आणि यष्टेवर आदळलाय आणि प्ले डाऊनच्या स्वरूपात पहिला विकेट तिथं मात्र प्राप्त केलंय आकाश. आकाश वारेकर पहिला ब्रेक थ्रू म्हणून देतोय. दिवा स्टेशनचा हा एक स्टार गोलंदाज इथं मात्र चांगली गोलंदाजी बॉलिंग करताना पाहतोय आपण. डोंबिवली क्रिकेटचा मिचेल जॉन्सन क्या बात आहे. आणि हाया मॅक्शन सुद्धा पाहिला, पण मी माझ्या तोंडातून वाक्य येणारच होता पुढच्या चेंडूवर, पण तुम्ही सांगितले. खूप छान माहिती दिली आपण. पाहतोय आपण गोलंदाज आकाश वारेकर यांना सपाट अँड टोकाकडनं समोर. आता मात्र नवीन फलंदाज पाहतोय आपण करण. संघर्ष करावा लागेल या गोलंदाजच्या अगेन्स्ट आजच्या संघाच्या प्रत्येक फलंदाजाला ज्या प्रकारे मारा करतोय हे पाहू शकता आपण. याच पाहता वेगवान चेंडू टप्पापर्यंत खाली जातोय. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण. आमचे गुणलेखक पाहतोय विघ्नेश, समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ज्यांना म्हटलं जातोय. 31 लॉस ऑफ 1 विकेट्स. थर्ड ओव्हर प्रोग्रेसर. नाणेफेक खेळल्यानंतर आधी संघ फलंदाजी करताना चमकदार सूर्याची किरण, थंडगार वारे वाहताना हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये लाईनला भरकडतोय. पंचच्या दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 32. यानंतर जो सामना होणार आहे जय मसोबा चिकनगर विपक्ष जो संघ विजय होईल. ज्यावेळेस पाहता खोलट टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या टोकाला चेंडू लागून मात्र बॅक टू द बॉलर. तोपर्यंत संधी होती सहज एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना आपण पाहतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 33. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये या षटकामध्ये मात्र धावावर ब्रेक लावताना पाहतोय आपण. आणि एक अशा षटकाची आवश्यकता होती दिवा स्टेशन संघाला आणि तो षटक हाताळताना पाहतोय आपण. इथे मात्र आकाश नावाचा हा डावकुरा वेगवान गोलंदाज. याच पात्र एवढं सोपं नाही आहे की वेगवान चेंडूला तुम्ही ॲडवॅटनं सहज खेळण्याचा प्रयत्न करणार. बीट झालाय फलंदाज. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. अप्रतिम लाजवाब बेमिसाल गोलंदाजी करताना आणि 2 षटकामध्ये तब्बल 31. त्यानंतर आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. यावरून तुम्ही विचार केला की काय वेग आहे, काय लेंथ लाईन आहे, काय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहतोय आपण गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. यावेळेस पाहता फोर्सिंग फटका ठोकलाय उतुंग हा षटकार. लॉंगॉनच्या वरतून अंतिम चेंडूवर षटकार. दरम्यान इथं मात्र आगमन झालेलं आहे उंबारली गावाचे उद्योगपती, समाजसेवक आणि खणकर व्यक्तिमत्व आदरणीय सोमनाथ शेठ भोईर साहेबांना मी एवन जोडी म्हणजे त्या पिंटू शेठ पाटील यांच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि खास आमचे मी सातत्याने उल्लेख करतोय कालपासून की डोंबिवली असो, मलंगड असो, कल्याण ग्रामीण असो की मात्र भिवंडी ग्रामीण असो, ज्यांनी आपल्या नावाचा एक ठस्सा उमटवला आहे तो म्हणजे समालोचकांच्या माध्यमातून राहुल भोईर यांच्याकडून मी खास सोमनाथ शेठ भोईर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. ही कळकळीची विनंती आहे आमची की दादा तुम्ही या, हे व्यासपीठ आपलं आहे आणि आपण इथून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि तसेच एवन जोडीच्या माध्यमातून
वाडेघर सापाडे गावाची आजीमाजी ग्रामपंचायत आजीमाजी नगरसेवक यांना सुद्धा मी विनंती करेन, प्रतिष्ठित नागरिक, की ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावाची आहे. आणि म्हणून मी एवन जोडीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तिमत्वाला विनंती करतोय की आपण निसंकोचपणे व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजेकडे. शुक्रिया डीजे. तो इस वक्त 3 ओवर की समाप्ति पर कुल मिलाकर 1 विकेट के नुकसान पर 39 रन 39, और यहाँ से लगभग अगर 20 या 25 बनाएंगे तो कुल मिलाकर एक बड़े टार्गेट की तरफ बढ़ेंगी. तर निश्चित आता मात्र हाणामारीचे 2 षटक आहे आणि दरम्यान पाहतोय की आपण या 2 षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारू शकतोय आज हा संघ. अतिशय चांगलं सूर्याची किरण, आणि राहुल भोईर यांनी सकाळी उल्लेख केला होता की थंडगार वारे, कारण की पाठीमागं जर पाहिलं आपण आमच्या ठीक डाव्या बाजूला तर इथं मात्र खाडी आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून निसर्गाच्या कुशीमध्ये रमलेल्या ऐतिहासिक मैदान पाहतोय आपण. स्वर्गीय रमेश पाटील क्रीडानगरी सापाडच्या ऐतिहासिक मैदानावर ही आपण टेनिस क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. कुशल स्पोर्ट श्रीशा 11 यांच्या माध्यमातून एवन जोडी पिंटू शेठ पाटील आणि अधिक पाटील आणि ऑल कुशल स्पोर्ट्स संघाचे प्रत्येक खेळाडू यांच्या माध्यमातून जो लाखमोलाचं सहकार्य मिळालेलं आहे त्यांचं पण मी मनापासून व्यक्तिमत्व करतोय. आणि महेश पाटील खेळता खेळता थोडंसं दुखापत झाली, त्यानंतर सुद्धा प्रत्येक दिवसापासून व्यासपीठावर आहे. तर गोलंदाज पाहतोय आपण, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहतोय अनिकेत पाटील. राऊंड द विकेट, फिरकीचा मारा, अतिशय सुरेख प्रत्येक चांगला चेंडू, आणि याचाच परिणाम पाहतोय आपण, हा फलंदाज धावबाद होतोय. पण अजून एक फलंदाज खेळपट येतो म्हणजे चिन्मय. 12 चेंडूमध्ये 35, पण त्याला स्ट्राईक जास्त मिळत नाही आहे. आता मात्र स्ट्राईकला पाहतोय चिन्मय, अतिशय जबरदस्त फलंदाजी करताना पाहतोय, वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना आपल्या संघासाठी. पण इथे मात्र गोलंदाज अनिकेत पाटील राऊंड द विकेट मारा करतोय, फिरकीचा मारा सज्ज होताना. चांगला चेंडू आणि खूप मोठा टर्न पाहायला मिळाला. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही आहे. काय उल्लेखनीय कामगिरी करतोय इथं मात्र अनिकेत पाटील, कारण की चिन्मयसारख्या फलंदाजाला मात्र बीट करतोय. आतापर्यंत या इनिंगमध्ये जर पाहिलं आपण तर 4 षटकार आणि 2 चौकार आलेले आहेत, आणि 3.4चा खेळ झाला आहे, आणि धावसंख्या ती 39. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 31 म्हणजे 31 धावा, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे प्रत्येक गोलंदाजाचं. अनिकेत पाटील फिरकीचा मारा करतोय, आणि समोर चिन्मय 13 चेंडूमध्ये 35 या धावसंख्येवर फलंदाजी करताना. पुढचा चेंडू राऊंड द विकेट, परत एक अप्रतिम लेग ब्रेक गोलंदाजी अतिशय चांगली करते. प्रत्येक चेंडू लेग ब्रेक करताना अतिशय अप्रतिम लाजवाब वॉटर बॉलिंग पाहतोय आपण इथे मात्र अनिकेत पाटीलच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र 5 चेंडू एकही धाव नाही, म्हणजे या स्पर्धेचं पहिलं विकेट मेडन षटक हाताळेल काय आणि एक रेकॉर्ड आपल्या नावे करेल काय इथं मात्र अनिकेत पाटील या टुर्नामेंटमध्ये.
यावेळेस पात्र पाहतोय की आपण अतिशय सुरेख गोलंदाजी आणि मेडन षटक हाताळण्याचा एक कीर्तिमान इथे मात्र प्रस्थापित केलंय या स्पर्धेमध्ये. पहिला गोलंदाज काय चांगला परत लेग ब्रेक चेंडू होता, बाल बाल बचाव होतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 31, त्यानंतर मध्ये 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धावल्या त्या 8 आणि या षटकामध्ये मेडन षटक. काल लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम. आता मात्र अंतिम षटक कोणाकडे सोपवतोय पाहते आपण. पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व राहिलं होतं फलंदाजाचं, पण त्यानंतर मात्र पलटून वार केलंय गोलंदाजांनी. आकेश पाटील अंतिम षटक टाकण्यासाठी VIP डाईज अँड टोकाकडनं सज्ज होताना पाहतोय. आणि या स्पर्धेचा उद्याचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये खूप मोठे मोठे संघ म्हणजे ज्या संघाचं टेनिस क्रिकेटमध्ये अख्ख्या विश्वामध्ये दबदबा आहे त्यामध्ये पाहतोय आपण वाकलन संघ खूप मोठे आहे, टॉप 3 मध्ये सध्या रँक करतोय. जर आपण सगळे टेनिस क्रिकेटचा विचार केला ठाणे जिल्ह्यामध्ये वाकलन, त्यानंतर मात्र जर पाहिलं आपण जयबजरंग गोडसे आणि वडवली बी, हे 3 असे संघ या संघाला पराभूत करणं म्हणजे त्या स्पर्धेचं विजय पटकावण्यासारखं होतं प्रत्येक खेळाडूला. त्यानंतर सोनारपाडा हा सुद्धा एक खूप दादा संघ आहे आणि पहिला सामना उद्या जेव्हा सोनारपाडा आणि वाकलन आमने सामने येईल तर निश्चित इथं मात्र जे पाठीराख येत नाही त्यापेक्षा दुप्पट उद्या आपण क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. पण काल कारिवली विपक्ष गोडसे जो भिवंडीमध्ये एका बिग शो चालू आहे त्यामध्ये मात्र काय टफ फाईट केली आणि मात्र शेवटी म्हणतात दो जिता वही सिकंदर. आणि गोडसे बी संघाने दाखवले की टेनिस विश्वातला एक दादा संघ काय ग्रामीणमधून. जाऊया सामन्याकडे. पहिला चेंडू खूपच खराब चेंडू, उचित फायदा उचलता आला नाही, धोकादायक ठरवू शकतोय आणि फलंदाज इथं मात्र बाद होतोय, वाईटचा इशारा येतोय. बिग बिग शो कमिंग सून. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सन्माननीय सुरेश बाळेमामा म्हात्रेसाहेब चषक 2022 कमिंग सून. रेकॉर्ड पारितोषिक असेल तब्बल मला वाटतं की 30 पेक्षा 2 व्हीलर एक 4 व्हीलर म्हणजे हा चषक घेऊन होतोय गावदेवी अंजूर या मंडळाच्या माध्यमातून कमिंग सून. यावेळेस मात्र नो बॉल आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजे बघा मित्रांनो पहिले 2 षटक अतिशय अप्रतिम होते, त्यानंतर मात्र स्वेर गोलंदाजी पाहतोय आपण. डिवाटेशन बीमरचा इशारा. आता मात्र आमचे गुणलेखचा एकही चेंडू टाकला गेले नाही आणि धावा किती खर्च केल्या? 6 धावा. म्हणजे फ्रीडचा इशारा येईल. यावर षटकार पाहायला मिळेल काय? होय, सुरेख फटका पाठवलाय, लॉंग लेग बाउंड्रीच्या वरतून ठोकलाय षटकार. मात्र 17 चेंडूचा सामना केलाय आणि 41 धावसंख्येवर फलंदाजी करतोय चिन्मय. आणि या स्पर्धेतला स्वतःचं पहिलं आणि या स्पर्धेमधले दुसरं अर्धशतक पूर्ण करेल काय पाहायचंय. कारण की आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं की आपण दुसऱ्या सामन्यामध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं निकेश यांनी, ज्या प्रकारे त्यांनी अतिशय उत्कृष्ट खेळी साकारली. आणि आता मात्र 17 चेंडूवर 41 धावसंख्येवर खेळतोय आद्य संघाचा सलामीचा फलंदाज चिन्मय. एक क्लास नेत्रदीपक फक्त 1 षटकाचा जर अपवाद वगळला त्यानंतर मात्र त्यांनी अतिशय क्लास फलंदाजी पाहायला मिळाली.
आणि क्लास काय हे दाखवतोय ते मात्र चिन्मय. मागडे षटक हाताळताना गोलंदाज राऊंड द विकेट. यावेळेस प्रश्न विचारला गेला आणि 41 धावसंख्येवर 5च्या स्वरूपात चिन्मय हा फलंदाज बाद होतोय. आणि जित जर रायगड विभागाचा विचार केला पण टेनिस क्रिकेट पारगाव आकाश तारेकर एक नो डाऊट खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये आकाश तारेकर यांचं. त्यानंतर केतन म्हात्रे, भावेश पवार एक खूप मोठे खेळाडू आहेत. आणि सातत्याने जेव्हा मोठे मोठे संघ असतात ना मोठे खेळाडूचा रोल पण खूप मोठा असतोय. काल पहिला आपण भावेश पवारांनी ज्या प्रकारे संघाला विजय म्हणून देण्यामध्ये खूप मोलाचा वाटा उचलला होता. तर इथं मात्र पाहतोय की कुठला संघ जिंकेल आणि कोण हरेल. कारण की ज्या प्रकारे आपण पहिल्यांदा पाहतोय संघाचं अर्धशतक मात्र पूर्ण झालं. आज ते संघाचं पाहतोय आपण अंतिम षटक प्रगतीपथावर. मागणं षटक इथं मात्र हाताळताना गोलंदाज. पुलचा फटका उडवलाय, स्कोरलेगच्या वरतून ठोकलाय. अजून एक दमदार षटकार. तुंग षटकार ठोकला होता. आणि आता मात्र संघात धावसंख्या 57 म्हणजे एक चांगली धावसंख्या इथं मात्र आज ते संघ उभी करताना पहिल्या 2 षटकामध्ये 31 त्यानंतर मात्र फक्त 8 2 षटकामध्ये. आणि या षटकामध्ये खोऱ्याने धावा लुटवताना पाहतोय गोलंदाज. खराब चेंडू असेल काय की मात्र काय घडले पाहिजे. आणि अराउंड द लेग त्रिफळा चित्त बाद होतोय. डावी यष्टी गुल आणि फलंदाज दर्शन गुल. वेगवान चेंडू. तर प्रवीण नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहे. पण निश्चित नो डाऊट जो पहिला सामना रंगला होता तब्बल 80पेक्षा धावचा डोंगर उभा केला होता पण तो सामना सहज सोडला नाही. फाईट केली माथाडी संघाने, आहिरे संघाने ज्या प्रकारे एक मोठ्या धावचा पाठलाग करता खूप अतिशय चांगली फलंदाजी पाहिली होती. याच पाहता चांगला चेंडू होता. विकेट किपर चुकी करतोय. चेंडू मात्र फायनल एककडे अतिशय वेगात सरकताना पाहतोय. 2 शतक चेंडू मागं रोखल्या गेलं. तिसरी धाव पूर्ण होईल काय पाहायचंय. धोकादायक ठरेल काय. परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाजाला. धाव बाद. तर निश्चित अनिकेत हा फलंदाज नॉन स्ट्राईकला असेल. अंतिम चेंडूचा हा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस सुरेख ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. अतिशय वेगात चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीकडे चांगलं क्षेत्ररक्षण पण अतिशय वेगात 2 धावा इथं मात्र कंप्लीट करताना आपण पाहतोय. तर अशा प्रकारे 5 षटकाची समाप्ती. धावप्रकार धावत त्या 61 आणि 62 धावाचं टार्गेट उभं केलंय दिवा स्टेशन या संघासमोर. आदेश संघाने करंट रन रेट जर पाहिला आपण प्रति षटकामागे 12.2ची सरासरी हे पाहू शकता आपण. कुशल स्पोर्ट
श्रीशा 11 सापाट चषक 20 बावीसमध्ये हा स्कोरबोर्ड पाहू शकता आपण. 61 धावा, फर्स्ट इनिंग, 5 ओव्हर 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तर बॅटिंग हे पाहू शकता आपण, बॅटिंग कार्ड, बॉलिंग कार्ड पाहू शकता आपण. इथं मात्र षटक हाताळल्या गेली आकाश यांच्या माध्यमातून. 4 निर्धाव, 20 धावा, 1 विकेट. इकॉनॉमी जर पाहिले आपण प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी. त्यानंतर महागडं षटक हाताळलं गौरव यांनी 1 षटक, फक्त 2 डॉट, 19 धावा आणि सरासरी 19 धावाची. त्यानंतर मात्र अनिकेत पाटील यांचं अतिशय चांगलं षटक, 1 षटक, 5 धावा, कुठल्या प्रकारे विकेट नाही आहे. आणि विकेट जर विचार केला आपण तर मात्र त्यानंतर एक अतिशय चांगलं षटक हाताळलं गेलं. अनिकेत पाटील यांनी मेडन षटक हाताळलं होतं. बॅटिंग कार्ड पाहू शकता आपण आदेश संघाचं. चिन्मय, पायचित, आकाश पाटील 41 धावा, 18 चेंडू. त्यानंतर मात्र अमोल, बोल्ट, आकाश 4 चेंडूमध्ये 2 धावा. त्यानंतर मात्र जॉन्सन याला मात्र खातं उघडता आलं नव्हतं. करण रनआउट होतोय. मिलिंद रनआउट, संकेत खातं उघडता आलं नाही हे पाहिलं होतं. पण बॅटिंग कार्ड तर निश्चित मित्रांनो अंडर 22 संघाचा सुद्धा एक बिग शो आपण पाहणार आहोत. आईगाव देवी चषक 20-22चा हा शो. आणि स्पर्धेचं आकर्षण जर पाहिलं आपण, फर्स्ट प्राईज 50,000, सेकंड प्राईज 25,000 आणि थर्ड प्राईज पाहतोय आपण 13,000. मॅन ऑफ द सिरीज सायकल आहे. आणि अंडर 22 म्हणजे एक बिग शो. आणि भिवंडीमध्ये सुद्धा या असोसिएशन फार आहेत. हे पाहू शकता आपण, हे पाहू शकता ज्याच्या प्रकारे आपण आमचे एवन जोडी पिंटू शेठ पाटील आणि त्यांच्या समेत सचिन, दादा भोईर, खूप एका चांगला व्यक्तिमत्व आहे उंबरले गावाचा. आणि दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यांच्या समेत पाहतोय आपण. खूप मोठं समालोचन का म्हटलं जातोय. मी परत उंबरले गावाचे समाजसेवक, उद्योगपती सोमनाथ सेठ भोईर साहेबांना विनंती करेन की दादा आपण सुद्धा व्यासपीठावर या. 3 वेळेस आपल्याला मी कळकळीची विनंती केलेली आहे तरी आपण या. पण मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, तुम्ही आनंद घ्या. पुढचं धावता वर्णन आपण ऐकूया. मी उल्लेख केला होता की फक्त क्रिकेटवर कॉमेंट्री जे समालोचक करतात तो समालोचक मान असतोय. आणि विदाऊट कॉमेंट्रीला फारसं महत्त्व न देता राहुल भोईर यांच्या माध्यमातून जेव्हा पण आपण समालोचक फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करतात. कुठल्या प्रकारे डायलॉग मारा, तुम्ही कुठली माहिती द्या, पण ती सिच्युएशन पण तुम्ही माहिती द्या. तर सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुल भोईर. थँक्यू सो मच. सुनील झेल खाली आहेत फिल्डर आणि पहिला धक्का परतावाला गेला मैदानाच्या बाहेर. फलंदाज दीपकला पहिला विकेटचं बदल. सन्मान्य नक्कीच ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे नाव तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. जयेश थळे जे उद्योजक आहेत त्यांच्याकडनं मालिकावीरासाठी जी नक्की सायकल आहे ती आम्हाला पुरस्कृत, त्यांचा मनापासून आभार. त्याच्यानंतर सन्माननीय अनिल बालाजी पाटील जे ॲडव्होकेट आहेत यांच्याकडनं आम्हाला नक्कीच दरम्यान सन्मान शिंदे त्यांचा देखील मनापासून आभार. या स्पर्धेसाठी नक्कीच ज्यांनी ज्यांनी सहकार्य केला. त्याच्यानंतर सन्माननीय श्रीधर मडवी यांच्याकडनं आम्हाला चेंडूची व्यवस्था झाली, त्यांचं देखील मनापासून आभार. त्याच्यानंतर महेश भगवान पाटील यांच्याकडनं देखील आम्हाला सहकार्य, सन्मान चिन्ह जे मनसेचे नक्कीच
कार्यकर्ते आहेत त्यांचं देखील मनापासून आभार. बागफुला जाऊन कट केला, स्लाइस करत असताना फटका, सुंदर धावा मिळतील 4. थँक्यू डीजे. त्याच्यानंतर पुढील राकेश मडवी ज्यांनी नक्कीच आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या पुरस्कृत केले त्यांचं देखील मनापासून आभार. नक्की सर्व देणगीदार ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. सन्मान्य अरविंद शेठ नकुल भंडारी यांच्याकडनं सर्व आम्हाला नक्कीच ट्रॉफ्या स्पॉन्सर झाले त्यांचं देखील मनापासून आभार. ओम ग्रुपचे नक्की सन्माननीय नरेश श्रीपत पाटील यांच्याकडनं देखील आम्हाला नक्कीच चांगलं सहकार्य. विकेटचे बदन खेळाडू बाद. सन्मान्य शुभा जयराम पाटील यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था, पिण्याची पाण्याची व्यवस्था नक्कीच झाली आहे त्यांचं देखील मनापासून आभार. तर टार्गेट या मॅच मध्ये विजयासाठी 62 आहे. यस दिस आहे. फिरकीची गोलंदाजी या दरम्यान प्रवीण करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये चांगली मॅच होईल. ओव्हर द विकेटला फुल टॉस आहे, पाठवलं त्याला दरम्यान मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे दनादन षटकार. आज ते म्हटलं की नक्कीच आमचे नितीन काळन त्याच गावातून नक्कीच ते बिलॉंग करतात. या दरम्यानचा हा फटका सुंदर होता, तेवढीच दर्जेदार फिल्डिंग झाली. धक्का अजून एक लागत असताना मैदानाच्या आतमध्ये दिवा संघाला दीपराज पाटील मैदानाच्या बाहेर. दरम्यान कदाचित झेल होऊ शकला असता. बॅक टू द बॉलर खेळले फलंदाज साकिंग इनला होते संकेत जो 5व्या क्रमांकावरती आला आहे. प्रवीणची नक्कीच फिरकीची गिरकी पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर सुंदर पाहायला भेटली. कदाचित झेल होऊ शकला असता, कॅटन बॉलची संधी तर होती, मात्र फिल्डिंग भरपूर चांगली झाली. षटका दरम्यानचं बघतो आपण इथनं पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11 वरती 3 धक्के लागलेत. नक्की चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान बाद होणारे फलंदाज बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये अश्विन आणि दीपराज बाद झाला. दीपक देखील बाद झाला. पहिले 3 धक्के लागले दिवा संघाला या मॅचमध्ये. आता मात्र 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 51 धावेची गरज आहे मॅचमध्ये. सोमनाथ शेठ भोईर जे उद्योजक दरम्यान उंबारली गावचे, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर द्यावा. आपलं हार्दिक स्वागत आहे. थोर समाजसेवक कार्यकर्ते उंबारलीचे सन्मान्य सोमनाथ शेठ भोईर.
सपाटे गावचे उत्कृष्ट खेळाडू सचिन पाटील यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. चला वेळ कमी घ्या. गोलंदाज करण आलेत. साकिंगला संकेत सज्ज खेळण्यासाठी. दोबद विकेटनं फटका सुंदर टर्न केला. चेंडू संकेतनं पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो हा षटकार. संकेत बघत अंडरआर्म क्रिकेट देखील संकेत भरपूर चांगला खेळतो. धावसंख्या 17 वर आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ना विकेट फटका येते. मिसामिंग शॉट. फिल्डर दूर आहेत. फिल्डिंग या दरम्यानची चांगली झाली. उचलून फेक करेपर्यंत संकेत बघतचा कल 2 धावांचा आहे. सुमित आणि संकेत असे फलंदाज आपल्याला दिवा टीमच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक चांगली भागीदारी बनवण्याचा प्रयत्न. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जातीय पुढे. संघाची एकूण धावसंख्या आम्हाला विघ्नेश मडवी माहिती देत असताना धावा एकूण 19. 19 धावा स्कोअरबोर्ड वरती आहेत. विजयासाठी 62चं टार्गेट आहे. असे टीमनं पहिल्या इनिंगमध्ये एक चांगली धावसंख्या बनवली. चांगली मॅच पाहायला मिळेल. 2 चांगल्या टीम आमने सामने. उंबारली संघ देखील दाखल झाला. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या अगेन्स्ट गेसर संघ असणारे गेसर बी संघ. तर तो सामना आणखी थोडासा आम्ही थांबवल्या. स्थगित आहे ती मॅच. नेक्स्ट बॉल. चेंडूला बघितलं जाऊ दिला. अंपायर सांगतायत लाईन करावे. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आपल्याला मात्र धाव पाहायला मिळतील. एकूण धावा ज्या आहेत त्या नक्कीच पाहायला मिळतात 20 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. स्विचिटचा फटका चांगला. धावा देखील चांगला मिळतो. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. पॉइंटला बीट करून गोलीच्या वेगानं हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 24. संकेत बघत चांगली बॅटिंग करत असताना टार्गेट चांगलं सेट केलंय. त्याचं संरक्षण करत असताना प्रयत्न भरपूर करावे लागतील आज त्या टीमला. ओव्हर द विकेटना एका वेगा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र जातो फाईन लेगच्या दिशेनं. फिल्डिंग चांगली झाली आहे. तोपर्यंत मिळेल एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 25 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. संकेतनं 5 बॉलमध्ये बनवल्यात. एकूण धावा 14. सुमित मात्र वनडाऊनला आलेत. त्यांना आता कुठेतरी स्ट्राईक जाऊन मिळते. पाच ओव्हरची मॅच म्हणजे 10 चेंडूंच्या नंतर पहिल्यांदा साकिंग यांना सुमित भोईर. संघाची धावसंख्या 25 आहे. 37 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 20. दरम्यान अंतराचा हा फटका तिथं फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली. उचलून फेक करेपर्यंत धाव येत मिळेल 1.
एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्डवरती 26 इन अ बोट. दैमान मिळेल एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या. अंपायर बाईज लेग बाईज बॅट कट आहे. अठरा चेंडू 35 ची गरज आहे. गेसर संघाच्या संघनायकाने संपर्क साधायचा लवकरात लवकर. गेसरचे कॅप्टन आपल्याला संपर्क साधायचा लवकरात लवकर. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा वाईड बॉल झाला. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. एकूण धावपालक जाऊन पोहोचला आहे. चांगला चेंडू. हा दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो. पहिला चेंडू खराब होता वाईट बॉल. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले. त्या षटकामध्ये गोलंदाज चिन्मय आहेत. चिन्मयची चांगली गोलंदाजी. बॅटिंग करत असताना 41 बनवल्या होत्या. कष्टबलू खेळाडू. हा दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला आहे. फुलर लेन्सचा होता तेवढी चांगली फिल्डिंग. फाईन लेग मध्ये 10 विकेट्स मिळेल. या षटकाच्या नंतर टॉस बॉक्स मध्ये टॉस होईल. या ओव्हरच्या नंतर षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 29. चला थोडासा वेग कमी घ्या प्लीज. हसदे संघ. संघाची धावसंख्या 29 आहे. या मॅच मध्ये विजयासाठी अजूनही 33 बनवायचे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 15. रिक्वायर्ड रेट 13.20. यावेळेचा फटका सुंदर आहे. सुमित भोईरचा थडाका आहे. धावा मिळतील या 6.
त्या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती एकूण धावा 35 खेळाडू कक्षामधून कोणी उडणार नाहीये. बघा आता नक्की जी सूचना असेल, आता पुन्हा सूचना नसेल, पुन्हा पेनल्टी असेल. दरम्यानचा हा देखील फुल टॉस होता, त्याचा जास्त काय फायदा घेतला नाही. स्क्वेअर मध्ये ते फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. धाव मात्र एकच मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्डवरती 36. सव्वीस धावेची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 13. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटने खराब आहे. हा चेंडू फटका तर हवे ते मिसटायमिंग होतं. शॉट तिथे फिल्डर उपस्थित नव्हते. धावा मिळतील या 4. एकूण षटकं संपले 3 ओव्हरचा खेळ संपल्या. संघाची एकूण धावसंख्या झाली 40. 12 चेंडू अजून शिल्लक आहेत. विजयासाठी 22 धावेची गरज आहे. सुनील पवार आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये टॉस करून घ्या. नेक्स्ट मॅच असणार आहे गेसर बी त्यांच्या अगेन्स्ट उंबारली. इनॅक्शन मध्ये असणार आहे. जाऊया आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये. सन्मान्य संदीप भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो टॉस बॉक्स मध्ये. टॉस झाला, टॉस जिंकलाय टॉस जिंकलाय तुम्हाला टॉस जिंकला प्रथम. भास्कर पाटील देखील इनॅक्शन मध्ये आहेत. जिकडे वेळ कमी असतो त्यांनी रत्नागिरी टूर देखील कॅन्सल केली आहे, खास करून या स्पर्धेसाठी, या मॅचसाठी. भास्कर आपला हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सिकंदर मडवी यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आपण बघतो हा क्रीडांगण सन्माननीय नक्कीच आमचे प्रल्हाद पाटील यांचं नक्कीच आम्हाला चांगलं सहकार्य. नक्कीच स्वर्गीय रमेश विष्णू पाटील नक्कीच बघतो आपण हा क्रीडांगण. आणि नक्कीच प्रल्हाद विष्णू पाटील नक्कीच त्यांना विनंती की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्यांनी आम्हाला मैदान हा दरम्यान उपलब्ध करून दिला आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आणि मालिकावीरासाठी ट्रॉफी देखील सन्माननीय रमेश विष्णू पाटील यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. मिलिंद या षटकामध्ये गोलंदाज. 22 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. सुमित भोईर साकिंग एंडला फटका तर चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू बरोबर खेळाडू कक्षामध्ये. सुमित भोईरचा हा तडाखा, हा षटकार. चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 16 धावेची गरज आहे. प्लेड ऑन फलंदाज बाद. क्विक रिप्लाय देत असताना गोलंदाज मिलिंद. मोठा धक्का दिवा संघाला.
त्या स्पर्धेमध्ये खेळतील संघ पुढील प्रमाणे आहेतच. लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली गेली आहे, त्याची अलॉसमेंट आम्ही नक्कीच करू. मॅचमध्ये नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न तर सुरू आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटना फटका तर चांगला ऑनड्राचा फटका तर डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली असून फेक करेपर्यंत रनआउटची नक्कीच ती विकेट खेळाडू बाद. मॅचमध्ये नक्कीच कमबॅक करत असताना आणि इथे ही अजून एक रनआउटची विकेट नक्कीच मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. फलंदाज बाद. फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये अखेर शाळेत 14 धावेची अजूनही गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू या दरम्यान कदाचित पुन्हा टाकावा लागेल. लाईन खराब आहे. लेग स्टिकचा चेंडू भरपूर बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आलाय. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते 49. नेक्स्ट बॉल. दरम्यानचा हा चांगला चेंडू बॉटमचा सुंदर वापर ऑनड्राचा फटका डीप मध्ये खराब फिल्डिंग झाली. 1 चौका 4 खराब फिल्डिंग आणि मिळतील या धावा इथनं 4. आठ चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 9 धावेची गरज आहे. दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू जो आहे तो नक्कीच आता माझा महत्वाचा असेल. 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 9 धावेची गरज. रफ अँड टफ आपल्याला मॅच पाहायला मिळते. दोन टीम मध्ये हा कडा संघर्ष. दिवा विरोधात संघास दे आहे. फुल टॉस टर्न करत असताना फटका तर चांगला आहे. फायनलिंग मध्ये थोडीशी करा फिल्डिंग चेंडू चुसून फेक करेपर्यंत दुसरी धाव कंप्लीट करत असताना व्हेरी गुड कॉलिंग. एकूण षटक संपलीत बघतो आपण. या दरम्यानची 4 ओव्हरचा केस संपल्या. 5 खेळाडू बाद. संघाची धावसंख्या 55. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 7 धावेची गरज. आपण विकेट जर बघितले पहिल्या इनिंग मध्ये 6 खेळाडू बाद होते आणि दिवा टीमचे 5 खेळाडू बाद आहेत. हा बेनिफिट नक्कीच दिवा टीमला असणार आहे विकेटचा. आणि टॉसचा जर आपण विचार केला तर टॉस जिंकला होता दिवा टीम ना. हा देखील एक बेनिफिट आहे. 6 चेंडू 7 धावेची गरज आहे. थोड्याच वेळात सन्माननीय राहुल शेठ पाटील यांचं मात्र या क्रीडानगरीमध्ये थोड्याच वेळात आगमन होणार आहे. एक अप्रतिम दर्जेदार असं व्यक्तिमत्व. रेवली गावचे नक्कीच माझे उपसरपंच देखील आहेत. समाजसेवक आहेत आणि त्यांचं थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये असं आणखीच चषकामध्ये या स्पर्धेमध्ये होईल शुभ आगमन.
मॅच भरपूर चांगली होती. सोमनाथ भैर थोडंसं डिस्टर्ब करू नका आम्हाला प्लीज. आपण बाजूने या. तुम्ही उद्योजक आहात आम्हाला माहिती आहे. थोडं बाजूला या. आमचे मित्र दरम्यान सोमनाथ भुईर अमोल या षटकामध्ये गोलंदाज हातामध्ये चेंडू शिल्लक आहेत. 5 विजयासाठी 7 धावेची गरज आहे. रप्पन ठप मॅच पाहायला मिळते दोन टीम मध्ये. कडा संघर्ष अजून नक्की तिथनं काही चेंडू नक्की जॉट आले. इथनं एखादी विकेट जर आली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. असं क्रिकेट ग्रामीणचं आहे जिथे नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगळं समीकरण पाहायला मिळतं आणि तो आता मात्र समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत या दरम्यानचे बघतो आपण. या दरम्यानचे 5 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 7 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये क्लासिकला सामना होत असताना पुन्हा एकदा दरम्यान स्विंग आणि मिस. चेंडू आणि बॅटचा संपर्क बरोबर नाही. या धावीतनं एक तर मीडिया एक धाव महत्वाची आता मात्र या दरम्यान टीम असदेसाठी आणि एक धाव मात्र महत्वाची आहे टीम दिवासाठी. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 56. आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी या मॅच मध्ये 6 धावेची अजूनही गरज आहे. 5 बनवल्या तरी देखील मात्र सामना इथनं विकेट शादारवती जिंकू शकेल दिवा टीम. चांगली मॅच पाहायला मिळते. फिरकीची गिरकी देखील पाहायला मिळते. संकेतने देखील भरपूर चांगली बॅटिंग आतापर्यंत केली. 13 बॉलमध्ये त्याने धावा बनवल्या 26. मॅच चांगली होती. अमोल या दरम्यानचा हा देखील चेंडू भरपूर चांगला आला. डॉट बॉल. टेन्शन आणि टेन्शन. ही फिरकीची गिरकी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजूनही सोडली नाहीये. सामना अजूनही आम्ही हारलो नाहीयेत हे सांगत असताना दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये दिवा संघाला टीम असते. जबरदस्त मॅच पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त मॅच पाहायला मिळते आपल्याला. 3 चेंडू विजयासाठी 6 धावेची गरज. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न दरम्यान नक्कीच चेंडू आणि बॅटचा संपर्क तर आला नव्हता. बरोबर येते रन आउटची विकेट. खेळाडू झालेत बाद. ही मॅच तेवढी चांगली पाहायला मिळते. विकेट दोन्हीही टीमचे समान आहेत. मात्र नाणेफेकीचा जो कौल जो होता तो दिवा टीमनं जिंकला होता म्हणून अजूनही एका धावेचा बेनिफिट आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत विजयासाठी या मॅच मध्ये. अजूनही बघतो आपण धावा बनवायचे 5. विकेट जर इथनं गमावली तर आता धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील आणि विकेट इथनं नक्की जर विकेट न गमावता धावा इथनं 4 जणी बनवल्या तर देखील मॅच जिंकता होऊ शकेल. चला वेळ कमी का प्लीज. असदे संघ आपण फिल्डिंग लगेचच लावून घ्यायचे. सामना क्रुशियल आम्हाला देखील माहिती आहे. मात्र आपण सामन्याचा लिंक दरम्यान लिंक तोडू नका जेणेकरून मॅच आपल्याला वेळेवरती कंप्लीट करता येईल. 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 5 धावेची गरज आहे. आकाश आलेत मैदानाच्या मध्ये नवीन बॅटर जे एक चांगली गोलंदाज आहेत. आता मात्र जिम्मेदारी जबाबदारी वाढली. चला असदे टीम प्लीज. 2 चेंडू विजयासाठी धावांची तब्बल गरज असणार आहे. 5 2-5 इक्वेशन. विकेट जर इथनं गमावली तर धावा कंपल्सरी चेस करावे लागतील. 2 बॉल 5 रन. काय गोलंदाजी करतोय अमोल काळन. व्हेरी गुड बॉलिंग. फुल टॉसचा देखील फायदा घेता आला नाही. या फटका चांगला आहे. फिल्डर भरपूर वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतील. उचलून फेक करेपर्यंत 3रा धावेचा प्रयत्न वेगाने केला आहे. रन आउटची विकेट येईल की काय? आली रन आउटची विकेट आणि आता धावा कंपल्सरी चेस करावे लागतील. आता चेंडू शिल्लक असेल 1 आणि कंपल्सरी 3 धावा बनवावाच लागतील दिवा संघाला.
एक चेंडू आणि विजयासाठी 3 धावेची गरज आहे. धावा आता मात्र कंपल्सरी चेस करावं लागतील. नाद आता मात्र नाहीये मैदानाच्या आतमध्ये. अमोल काळांचा नक्कीच मला रिप्लाय पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सुंदर झाली, फेक त्याच्याहून चांगली झाली आणि तिथनं मात्र संधी आता कुठल्याही प्रकारची नक्कीच सोडायची नाहीये. जेव्हा सर्वच काय संपलं, नक्कीच स्वतःला वाटत असेल तर मात्र नक्कीच स्वतःला सांगा की अजूनही आता मात्र मी इथनं संपलो नाही किंवा मी इथनं हरलो नाहीये. ती ताकद, ती जिद्द माझ्यामध्ये आहे. मी मॅच मध्ये कमबॅक करू शकेल आणि तो प्रयत्न सुरू झालाय या मॅच मध्ये. एक चेंडू शिल्लक आहे विजयासाठी. या मॅच मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळते आपल्याला. दिवा असेल पुढच्या फेरीमध्ये की असदे असेल, असदे की दिवा असेल, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. 3 धावा इथनं बनवल्या जातील की रोखल्या जातील. 1 बॉल 3 रन. दिवा की असदे, असदे की दिवा, कुठला संघ असेल पुढच्या फेरीमध्ये. हा दरम्यानचा चेंडू तर चांगला आहे. समोर तिथं फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. उचलून फेक केली आहे. इथनं मात्र 2 धावा आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद आणि अशा प्रकारे हा सामना 1 धावेने जिंकला मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच मात्र जिंकली दिवा टीमनं. माफ करा, नक्कीच हा सामना मात्र जिंकला असदे संघाला. ज्या अनुषंगाला की आपल्याला पाहायला भेटला, दिवा संघाच्या नक्कीच मॅच तर भरपूर आणि भरपूर जवळ होती. मात्र ही चूक महागात पडली. जिथे रनआउटची विकेट टाकली तिथे धावा कंपल्सरी चेस कराव्या लागल्या आणि ती 1 धाव आता मात्र रात्रभर विचार करावा लागेल एका धावेचा. धाव घेण्याचा पुन्हा प्रयत्न केला, मात्र त्याच्यानंतर ही रनआउटची विकेट आली आणि अशा प्रकारे मात्र मॅच शेवटच्या बॉलवरती जिंकली आणि या मॅचचा हिरो आता मात्र कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, वेळ न घेता आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. नक्कीच अमोल काळन या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला भेटला आणि नक्कीच आपण मी तर म्हणेल जिंकता जिंकता हारला मैदानाच्या आतमध्ये संघ दिवा आणि हारता हारता जिंकला मैदानाच्या आतमध्ये. बघतो आपण संघ असदे. वेल प्लेड बॉईज.